मध्ये पाठवायचे आहेत आणि आलेले आहेत सर, स्वागत आहे. आणि नक्कीच बघा या ठिकाणी आपलं प्लेइंग 11 सुद्धा द्यायची आहे. चला चला फलंदाज पाठवा. क्षितिज युवा फाउंडेशन. चला लवकर सर, चला प्रशांत सर, थोडीशी घाई करा. संघनायक प्रशांत. चला चला, आलेली जोडी. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि आजच्या सत्रातील अंतिम लढत अर्थात सामना क्रमांक 10. आज देखील सर्व संघांनी खूप सहकार्य केलं, सर्व खेळाडूंचे आणि संघ नायकांचे, संघ मालकांचे पुन्हा एकदा मी या ठिकाणी मनस्वी आभार मानतो. आणि उद्याच्या सत्रात देखील अगदी या स्पर्धेच्या शेवटच्या चेंडूपर्यंत असं सहकार्य नक्कीच या ठिकाणी आपल्याला नक्कीच बघायला मिळेल, कारण ही आपली स्पर्धा आहे, आपल्या समाजाची स्पर्धा आहे आणि आपल्यासाठी आपल्या माणसांनी बनवलेली ही आपली स्पर्धा आहे. चला, सामन्याला सुरुवात झालेली आहे. दोन्ही संघांचं देखील मी या ठिकाणी आभार नक्कीच मानेल. पहिल्या डावात जर बघितलं तर क्षितिज युवा फाउंडेशन संघानं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणारे संघ जिंकतात, हा प्रत्येक संघ नायकाचा मनातील हा एक ग्रह आहे बघा. परंतु आज फेरबदल झालेत बघा, काही सामन्यांमध्ये आपण फेरबदल सुद्धा बघितले. परंतु या ठिकाणी बघूया काय होतंय. शेवटचा सामना आहे आणि शेवट गोड करण्याचा प्रयत्न सर्वांचा राहील. 12th मॅन आले होते ना. रोहित आहे, रोहित. हा, बॅटर नाही, बॉलर. हा गोलंदाज रोहित आहे आणि रोहित मार्गस्थ झाला. हा नक्कीच या ठिकाणी ऑन साईडला खेळलेला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र असतील, नक्कीच बघायला मिळत आहेत. थांबा थांबा, सामना सामना 12th मॅन आल्याशिवाय सामना चालू होणार नाही. दोन्ही संघांनी 12th मॅन द्यायचं आहे. हा चला, आलेत. एक धाव फलकावर आहे. सोपन आहेत ऑन स्ट्राईक. यावेळेस खोलवरच्या टप्प्याचा चेंडू होता. हा चेंडू टप्प्यात चांगला आला नाही बॅटीवर, परंतु एक सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये संपन्न केली जाईल. 2 चेंडू 2 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना क्षितिज युवा फाउंडेशन हा संघ विजयाचं स्वप्न आहे बघा. संघ नायकांना सांगितलं प्रथम फलंदाजी घेणारे संघ जिंकतात आणि संघ नायकाच्या
परवानगीनंतर आघाडीची जोडी मैदानात आलेली आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने केलेला फटका इनफिल्ड मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण. या ठिकाणी मात्र डॉट चेंडू असेल. या सत्रातील पहिला निर्धाव चेंडू. टक्कर बरोबरीचे खूप सुंदर खेळ केलाय दोन्ही संघांनी. जय पराजय अनेक बघितलेत. जिंकायचंय आज. पुढचा चेंडू असेल. चांगला चेंडू होता नक्कीच उजव्या थोडासा बाहेर आणि वाईड यॉर्करचा देखील थोडासा प्रयत्न होता का, कारण यावेळेस चेंडू कंप्लीट यॉर्कर नव्हता बघा. इष्टिरक्षक अर्थात त्या ठिकाणी दुर्गेश आहेत. चांगलं इष्टिरक्षण. धाव मिळणार नाहीये. चेंडू डॉट आहे. 4 चेंडू झाले धावफलकावर 2 धावा. गोलंदाज मात्र सज्ज. राहुल चपल लाईन वर आले. फटका खेळलाय. फटका फसलाय. चेंडू चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि या ठिकाणी राहुल घुगे बा. तर प्रदीप यांनी प्रणित माफ करा प्रणित होते आणि प्रणित यांचे प्रामाणिक प्रयत्न झेल टिपण्याचे बघायला मिळाले. झेल पकडलेला आहे. फंबल झाली होती थोडी, परंतु नक्कीच प्रणित यांचं देखील कौतुक आहे. एक बाद 2. रोहित पालवे मात्र सज्ज आहेत. जयेश लाडवंजारी बघा, यांना बघायला बरेच जण येतात. ते मात्र मैदानात आले. उजव्या इष्टीच्या बाहेर असणारा चेंडू आहे. त्यानंतर आपण बघतोय विचारपूस मैदानात केली जाते. पंचांचा निकाल मात्र आलेला नाहीये आणि षटक या ठिकाणी संपन्न झालं. पहिल्या षटकानंतर 1 बाद 2 धावा धावफलकावर असणार आहे आणि नवीन गोलंदाजाचा शोध मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला आहे. कोणत्या गोलंदाजाकडे या ठिकाणी चेंडू दिला जाईल, काय चर्चा असणार आहे, कारण आघाडीच्या गोलंदाजानं चांगली कामगिरी केली तर येणाऱ्या गोलंदाजावर देखील तो एक वेगळा दबाव असतो. कोणता गोलंदाज येणार आहे आपल्याला बघायचंय. स्ट्राईकवर नक्की सोपान घुगे आपल्याला बघायला मिळणारे आघाडीचे फलंदाज आहे. नॉन स्ट्राईक एंडवर जयेश लाडवंजारी. चर्चेत असलेली नाव आहे बघा आणि दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे. अर्थात जय पराजय दोन्ही संघांनी बघितलेला आहे. खेळपट्टीचा अंदाज आलेला आहे. वातावरणाचा अंदाज आलेला आहे. काही सामने सकाळ सत्रात झाले, काही सामने रात्र सत्रात झालेले. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीवर परिस्थितीचा अभ्यास या दोन्ही संघांनी केलेला आहे. त्यामुळे या सामन्यात थोडीशी वेगळी रंगत असणार आहे. अभ्यास महत्वाचा असतो बघा. अभ्यास हा अनुभव देत असतो आणि दोन्ही संघ अनुभवी मात्र बघायला मिळत आहेत. सागर वंजारे आलेत आणि तयार आहेत. हो सुंदर 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 अप्रतिम सुरुवात. अगदी वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा आखून टप्प्याचा बघतोय आपण आणि चांगली गोष्ट म्हणजे टप्पा पडल्यानंतर चेंडूला उंची मिळालीच नाही. त्यामुळे फलंदाज देखील आपण बघतोय त्या ठिकाणी मात्र शांत बघायला मिळाले. फटका फसलेला आहे. झेल अवघडे घेणार कोण. अहो दुसऱ्या प्रयत्नात या ठिकाणी झेल पकडला आहे. फलंदाज बाद आहे. डीजे धन्यवाद. जसजशी स्पर्धा पुढे चाललेली मित्रांनो, डीजे धन्यवाद. जसजशी स्पर्धा पुढे चाललेली आहे गोलंदाजांनी या स्पर्धेवर वर्चस्व निर्माण केलं. अनेक सामने आपण बघितले. मागील म्हणजे आजच्या सत्रामध्ये जर बघितलं तर एक सामना 137चा झालेला आहे, परंतु त्यानंतर मात्र शतकाच्या आसपास धावा बनवल्या गेलेल्या आहे. शतकाच्या आतमध्ये सुद्धा आज धावा बनवल्या गेल्या. त्यामुळे गोलंदाजांनी आता या खेळपट्टीचा पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि त्या अभ्यासाचे परिणाम म्हणजे आता गोलंदाज फलंदाजांना या ठिकाणी
नक्कीच त्रास देत आहेत. एक चिवट गोलंदाजी आजच्या सत्रामध्ये बघायला मिळाली आणि त्यातील एक गोलंदाज म्हणजे सागर वंजारी आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये संघाला मात्र दुसरं यश मिळवून दिलंय 2 बाद 2 आणि मैदानाच्या आतमध्ये आकाश दाखल झालेले आहेत. चांगले फलंदाज आहे बघा आकाश. रिवतचा अटेम्प्ट आहे यावेळेस मात्र चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करून निघून गेलेला आहे आणि सीमेरेषेला जाऊन धडकलेला आहे. चौकार 4 धावा. धन्यवाद धन्यवाद डीजे. प्रयत्न केल्यावर यश देखील मिळतं. 6 धावा आहे. पुन्हा एकदा रिवतचा प्रयत्न राहिला मैदानाच्या आतमध्ये. त्यांना चेंडू लागला का बघा. त्यांना चेंडू लागला का बघा अगोदर. पाणी आणा कोणीतरी पाणी. त्यांना त्यांना उभं करा उभं अगोदर आणि त्यांना म्हणावं जम्प करा जम्प. हो थोडासा व्यायाम करा थोडासा व्यायाम करा बघा. उठक बैठक करा. सबस्टिट्यूशन केलं तरी चालेल. एफा कमिटीचा निर्णय आहे तुम्ही आराम करा दुसरा फलंदाज या आणि तुम्हाला परत येण्याची संधी दिली जाईल. हा कमिटीचा निर्णय आहे बरं का. हा रिटायर्ड हर्ट म्हणून तुम्हाला बाहेर जाता येईल. तुम्हाला पुन्हा येण्याची संधी असेल. तर नक्कीच या ठिकाणी सर्वांनी काळजी घ्यायची बघा. कारण खेळ खेळाच्या ठिकाणी आहे आणि कंपनीकडून भरपूर प्रोटेक्शन उपलब्ध आहेत बघा. आपल्या सर्वांना माहिती आहे आपण सर्व क्रिकेट खेळतात. त्या गोष्टीचा नामोल्लेख मी करणार नाही परंतु काळजी घेतली पाहिजे बघा सर्वांनी. विकास आलेत बघा यावेळेस आणि आयोजकांनी योग्य निर्णय घेतलेला आहे. चला यावेळेस फटका फसलेला आहे. चेंडूला उंची आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली देखील आहे. मंगेश नानोटे डाऊन द बॉल आणि पकडतील झेल. टॉप क्लास कार्यक्रम चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे गोलंदाजी माध्यमाबद्दल आपण या ठिकाणी नक्कीच बोलतोय. अतिशय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आणि सोने पे सुहागा कामकाज म्हणजे या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी देखील संपूर्ण समर्पण या ठिकाणी दाखवलं. या अगोदर आपण प्रणव यांचे देखील झेल बघितले. त्यानंतर या ठिकाणी मंगेश यांनी देखील एक आपलातून झेल त्या ठिकाणी संपन्न केलाय.
साथी हात बटाना म्हणलं जातं बघा आणि एकमेकाला साथ या ठिकाणी दिली जाते. हम साथ साथ याची भूमिका घेतलेली आहे. 3 बाद 6 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीवर आहेत सागर वंजारी. आग ओकणारी गोलंदाजी मैदानात आतमध्ये करत असताना सागर वंजारी आहेत. प्रशांत आलेले आहेत. संघनायक मैदानात आलेत. गोलंदाज तयार आहेत. पुढचा चेंडू असेल मैदानात, शेवटचा चेंडू. यावेळेस देखील थोडीशी जागा बनवली, चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न वेगात, अफाट वेगात आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी जयेश लाड वंजारी यांनी या 10 वेळेला कंप्लीट केलं. तर 2 षटके संपली आणि 3 फलंदाज बाद असताना धावफलकावर आहेत 7 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना क्षितिज युवा फाउंडेशन संघ मैदानाच्या आतमध्ये कार्यरत मात्र बघायला मिळतोय. येणाऱ्या काळामध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील उत्सुकता आपल्या सर्वांना आहे. परंतु सगळ्यात चांगली उत्सुकता म्हणजे मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर येणारे गोलंदाज कशी कामगिरी करतील हे देखील बघणं तितकंच रंगतदार असेल. मंगेश नानोटे आलेले आहेत गोलंदाजीसाठी. चला जाऊया मैदानात. मंगेश तयार आहे. कट करण्याचा प्रयत्न राहिला, त्या ठिकाणी बॅटीचा स्पर्श मात्र झालेला आहे आणि डॉट चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय प्रगतीवर आहेत. 3 बाद 7 धावा आहेत. बघूया. फटका हाही फसलेला आहे. आज शतरक्षकाचे प्रयत्न त्या ठिकाणी कमी पडलेत आणि मैदानात मात्र धावांसाठी धाव धाव सुरू आहे. तर जाऊया या ठिकाणी 2 बाद माफ करा 3 बाद 9 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना गोलंदाज मंगेश सज्ज आहेत. दिशा काळोबे या ठिकाणी पंच आमच्याशी जोडले जात आहेत. वाईटची गोष्ट असेल, धावफलकाला एका धावेची मदत डबल डिजिट मध्ये आपण गेलेलो आहोत आणि 2 अंकी धावसंख्या उभारण्याकरता तब्बल 3ऱ्या षटकाची वाट बघावी लागली. काय गोलंदाजी बघायला मिळाली आज. कट केलेला आहे, कट केले आहे. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव मात्र संपन्न केली जाईल आणि पुन्हा एकदा जर बघितलं तर जयेश लाड वंजारी यांच्यावर आता संघाची धुरा, संघाची जबाबदारी आलेली आहे. कारण मागच्या सामन्यात आपण बघितलं, मी अगोदरच सांगितलं होतं जयेश लाड वंजारी बाद झाल्यानंतर मात्र या संघाचं काय होईल हे सांगता येत नाही आणि नक्कीच ती घटना देखील मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला बघायला मिळाली. जबाबदारी आता पार करावी लागेल. कारण मित्रांनो या ठिकाणी दगडाला देखील छेनी आणि हातोड्याचे घाव सहन करावे लागतात. त्यानंतर दगडाला देव पण येत असतं आणि यावेळेस जीवनातील एक आगळा वेगळा अनुभव देखील काही तरुण खेळाडू या ठिकाणी घेत आहेत. गोलंदाज सज्ज आहे. चला यावेळेस तर जयेश बाद झालेत. थोडासा दूरवरचा चेंडू होता आणि त्याला कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला.
आणि नक्कीच एक चांगला झेल आपण बघितलं त्या ठिकाणी संपन्न केलेला आहे आणि तो आनंद वेगळा आहे बघा. कारण खूप मोठ्या फलंदाजाचा जर झेल पकडला तर मैदानातील वातावरण देखील बदलतं आपण बघितलेलं आहे. अगदी ज्यावेळेस आपण बघितलं दिलीप जाधवर सरांनी पहिली विकेट घेतली जे जे किंग संघाच्या विरोधामध्ये आणि त्यानंतरचं ते बदललेलं वातावरण एक उत्साह वाढवणारी ती घटना असते बघा. 4 बाद 11 धावा आहेत. मंगेश नानोटे पुन्हा एकदा सज्ज आहेत आणि आकाश मैदानात आलेले आहेत. हा थोडासा संयम देखील दाखवणं गरजेचं असेल या ठिकाणी. एकही धाव मिळणार नाही डिफेन्स त्या ठिकाणी केलेला आहे. आकाश पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहेत. आकाश फिट आहे का? हा येस येस तयारीत आहे आणि आता संघाला गरज देखील आहे आकाश यांची. गोलंदाज तयार असतील. षटक क्रमांक 3 आपल्या सर्वांना बघायला मिळतंय. ओ हो यावेळेस बघा आकाशनं चेंडूला पाठवलंय आकाशात आणि आकाश मार्गे जाईल चेंडू सीमा पार. षटकार. खूप वेळानंतर मोठा फटका बघायला मिळाला. आकाश मैदानात आले आणि चेंडूला आकाशात उडवलं. 6 धावा तब्बल त्या ठिकाणी घेतला गेला. अगदी लाईव्हच्या माध्यमामध्ये बघा थोडासा चेंडू खराब होता अगदी थोडासा परंतु चेंडू खराब आहे तर त्याला शिक्षा मिळणारच. एक जबरदस्त षटकार. लाईव्ह व्हिजनचं सुंदर छायाचित्रण आपण अनुभवतोय या ठिकाणी. तर 3 षटके संपली. 4 बाद 17 धाव फलकावर आणि स्ट्राईक वर येत आहेत संघाचा नेता अर्थात प्रशांत. गोलंदाजीमध्ये सागर वंजारे येत आहेत. हे देखील संघनायक आहेत. तर संघनायकाच्या विरोधात संघनायक कॅप्टन टू कॅप्टन बॅटल चांगलं असेल. हे बघायचंय काय होतंय. 4 बाद 17 धावा आहेत. अडचणीत सापडलेला संघ आपल्याला क्षितिज युवा फाउंडेशन संघ नक्कीच बघायला मिळतोय परंतु अडचणींवर आता मात करायची आहे. अडचणी जीवनात येणार आहे. हो चेंडू चांगला आहे. चांगला आहे. शरीरष्टीकडे फेकलेला चेंडू थेट पॅडचे वेध घेतले गेले आणि दुर्गेश त्या ठिकाणी खूप चपळ कामकाज करताना बघायला मिळाले. त्यामुळे नक्कीच त्या ठिकाणी धाव मिळणार नाही. चेंडू डॉट. पुढचा चेंडू आहे. आता दिशा खराब आहे. पंच आमच्याशी जोडले जात आहेत. वाईटच्या माध्यमामध्ये या ठिकाणी एक धाव मात्र मिळाली. 18 धाव फलकावर या ठिकाणी पूर्ण झालेले आहे. शेवटचा सामना शांत चाललेला आहे परंतु क्रीडा रसिक अजून बसू नये. ऑन साईडला केलेला फटका चेंडूचा मोठा प्रवास क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगला रिटर्न बघतोय आपण. चार बाद 19 धावा फलकावर आहे. क्षेत्ररक्षणात होणारा बदल आकाश आलेले आहेत. सागर तयार आहेत. बघूया. अतिशय सुंदर चेंडू. अतिशय सुंदर चेंडू. पायाच्या दिशेने टाकलेला चेंडू होता आणि फलंदाजाला बंदिस्त निशब्द ठेवणारा हा चेंडू ठरलेला आहे. रिव्हर्सचा अटेम्प्ट आहे आणि बिटवीन द गॅप चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार.
तर षटक क्रमांक 4 प्रगतीवर असताना चढा ओढ लागलेली आहे. वाव वाव चेंडू होता, कॉट बिहाइंडचा अपील आहे. चर्चा आहेत त्या ठिकाणी थोडीशी, आणि पंच मात्र असहमत आहे अपीलला. चेंडू मात्र नक्कीच डॉट. चेंडू चांगला होता हे तितकंच खरं आहे, कारण चेंडू बॅट पॅडच्या मधून गेला होता. सागर तयार आहेत. वेगाचा वापर केला वेळेस पुष्करो खुशरो या पद्धतीने एक सिंगल मैदानात पूर्ण केली जाते. 4 षटके संपली, 4 बाद 24 धावा धावफलकावर आहेत. जब फिर एक बार इस बेहतरीन गुलाबी ठंडी में मैदान पर उपस्थित फिर एक बार तमाम दर्शकों का हम तहे दिल से हार्दिक स्वागत करेंगे लाडू अंजारी चषक 2026 सीजन 4 में। आज का ये दूसरा दिन का अंतिम मुकाबला मैदान में खेला जा रहा है। क्षितिज युवा फाउंडेशन वर्सेस श्री एंटरप्राइजेस इन दोनों टीमों के बीच। टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया था यहाँ पर क्षितिज युवा फाउंडेशन ने, और लगभग यहाँ पर लग रहा है कि जिस तरह से निर्णय लिया था थोड़ा सा ये निर्णय यहाँ पर गलत साबित होता हुआ, क्योंकि पारी का चलता हुआ ये पांचवा ओवर 26 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं 4 विकेटों के नुकसान पर। तो एक अच्छी गेंदबाजी यहाँ पर रही है श्री एंटरप्राइजेस की ओर से, बिल्कुल बांधे रखा है सभी बल्लेबाजों को, 4 बल्लेबाजों को वापस भेजा है डगआउट में। और इस समय मैदान पर होंगे ऑन स्ट्राइक प्रशांत और उनके साथ में होंगे नॉन स्ट्राइक एंड पर आकाश पठार, जो कल के दिन में एक अच्छी बल्लेबाजी की थी, मैन ऑफ द मैच के हकदार बने थे। मगर आज काफी अहम मुकाबला है ये मुकाबला, देखिए काफी फंसा हुआ है ये मुकाबला, क्योंकि 26 रन केवल स्कोरबोर्ड पे लगे 4 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी में दुर्गेश वंजारी एक बेहतरीन ऑलराउंडर खिलाड़ी, अच्छी गेंदबाजी के साथ बेहतरीन बल्लेबाजी के लिए भी जाने जाते हैं। दिशाहीन गेंद लेग स्टंप से बाहर, अतिरिक्त रन खर्च करेंगे यहाँ पर, एक रन बिल्कुल स्कोर में इजाफा होगा। जब रन यहाँ पे रुके हैं, बल्ले से रन जब नहीं आ रहे हैं, तो इन अतिरिक्त रनों पे अंकुश लगाना जरूरी होगा यहाँ पर टीम श्री एंटरप्राइजेस के लिए, क्योंकि अब मुकाबले लीग मैचेस ये अंतिम चरण की तरफ चल रहे हैं। यहाँ से बिल्कुल नेट रन रेट का काफी बड़ा इशू रहेगा हर टीम के लिए। नेट रन रेट यहाँ पर अच्छा रखना काफी जरूरी है। अगर नेट रन रेट पे इशू अगर आएगा तो बिल्कुल कुछ टीमें जो होंगी वो नेट रन रेट पर क्वालिफाई होगी, तो बिल्कुल यहाँ पर हर एक गेंद हर एक रन यहाँ पर मायने रखेंगी। फिर एक बार ये गेंद इस समय खेला है काउ कॉर्नर के क्षेत्र में, गेंद जाएगी, वहां पर मिस फील्डिंग हुई है, मगर इस बीच एक रन जरूर आसानी के साथ पूरा करेंगे। दूसरे दिन का ये अंतिम मुकाबला, मैच नंबर 10, 10वां मैच है आज के दिन का। बिल्कुल बेहतरीन तरह से घटता हुआ ये टूर्नामेंट आज का दूसरा दिन यहाँ पर हम देख रहे हैं। फिर एक बार, जी हाँ, फिर एक बार हमने चर्चा की है अतिरिक्त रनों पे अंकुश लगाने की, मगर दुर्गेश इस समय बिल्कुल अभी भी लाइन और लेन से थोड़ा सा पिछड़ते हुए चाहेंगे यहाँ पर एक अच्छी लाइन लेन के साथ गेंदबाजी करेंगे, क्योंकि 2 गेंद की है केवल। ये अच्छी गेंद रहेगी, बिल्कुल इस तरह की गेंदबाजी की जरूरत है।
रन यहाँ पर बिल्कुल रुके हैं, बिल्कुल थम से गए हैं। स्कोर बोर्ड पे अगर नजर देखा जाए तो केवल 29 रन स्कोर बोर्ड पे लगे हैं। एक रन के साथ स्कोर में बिल्कुल होगा इजाफा, 30 रन पर जाकर पहुंचा स्कोर। यहाँ पर अच्छी गेंदबाजी दुर्गेश द्वारा नफी तुली कसी कंजूस भरी गेंदबाजी करते हुए केवल 6 रन खर्च किए हैं, 4 गेंदें अब तक की है। फिर एक बार जगह बनाकर स्ट्रोक को खेला है, डीप विकेट के क्षेत्र में खिलाड़ी हो गए वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग। केवल एक एक रन यहाँ पर बिल्कुल स्कोरबोर्ड में इजाफा होता हुआ सिंगल सिंगल के साथ स्कोर को आगे लेकर जा रहे दोनों ही बल्लेबाज आकाश पडार और प्रशांत। तो एक साझेदारी यहाँ पर बिल्कुल दोनों के बीच में बनेगी। और रनों की गति जो है इस समय काफी धीमी चल रही है, 31 रन है स्कोरबोर्ड पे। फिर एक बार इस ओवर की ये तीसरी वाइड गेंद, माफ कीजिएगा चौथी वाइड गेंद की है दुर्गेश ने। 5 गेंदों में 8 रन खर्च किए हैं, मगर 4 रन एक्स्ट्रा के रूप में दिए हैं। शॉर्ट गेंद इसी स्ट्रोक के लिए काफी देर से प्रयास कर रहे थे आकाश, और अब जाकर यहाँ पर स्ट्रोक को पूरा किया है। 6 रन आएंगे यहाँ पर। 6 रनों के साथ स्कोर में होगी बढ़ोतरी, स्कोर जाकर पहुंचा है 38 रन। चला चला, टीम मीटिंग नाही घ्यायची अंपायर, चला सूचना देत चला, टीम मीटिंग नाही घ्यायची. थैंक यू डीजे. रोहित पालवे इस समय गेंदबाजी के लिए आए हैं. रोहित पालवे जिन्होंने पहला ओवर किया था बेहतरीन तरह से, केवल 2 रन खर्च किए थे. इस बीच शॉर्ट गेंद, पहली गेंद खिलाड़ी है वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग, केवल 100 यहाँ पर गेंद को फील्ड किया. अच्छी फील्डिंग के साथ बेहतरीन थ्रो, 1 रन आसानी के साथ पूरा करेंगे दोनों ही बल्लेबाज. छठवां ओवर पारी का चलता हुआ जिसे पूरा कर रहे हैं रोहित पालवे. श्री एंटरप्राइजेस टीम के कप्तान सागर इस समय जी हाँ बिल्कुल फील्डिंग की जमावट करते हुए एक अच्छी कप्तानी की है इस मुकाबले में. जी हाँ, जिस तरह से गेंदबाजी का स्पेल यहाँ पर चलाया है बिल्कुल सफल रहा है ये गेंदबाजी का स्पेल. हर एक गेंदबाज ने बिल्कुल अच्छी किफायती गेंदबाजी की है, जिसके दम पर देखा जाए तो केवल 39 रन स्कोरबोर्ड पे लगे अब तक. फिर एक बार लोअर फुल टॉस गेंद, यहाँ पर गेंद जाती हुई लॉन्ग ऑन की दिशा में, सागर वहां पर होंगे मौजूद. अच्छी फील्डिंग यहाँ पर, सिंगल के साथ 40 रन स्कोरबोर्ड पे पूरे हुए. दिशाहीन गेंद, व्हाइट का इशारा आता हुआ अंपायर आकाश सर द्वारा यहाँ पर. फिर एक एक्स्ट्रा रन.
बल्ले का टॉप पेज लगा, गेंद हवा में थी, दुर्गेश ने प्रयास किया था वहां पर कैच के लिए, मगर नहीं पहुंच पाए। एक रन जरूर यहाँ पर पूरा करेंगे सिंगल के साथ, फिर एक बार स्कोर को आगे बढ़ता किया है प्रशांत ने। 42 रन्स, देखिए धीमी गति से चलता हुआ ये स्कोर। जी, फिर एक बार ऊंचा खेलने का प्रयास इस समय। प्रशांत इस समय प्रयास लगातार कर रहे हैं, गेंद फुल टॉस जरूर थी यहाँ पर, खेला है काउ कॉर्नर की दिशा में सागर, फिर एक बार अच्छी फील्डिंग, और अच्छी फील्डिंग के साथ बेहतरीन थ्रो, केवल 2 रन यहाँ पर मुकम्मल करेंगे बल्लेबाज। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 45 रन, 45 रन। प्रयास लगातार जारी है दोनों ही बल्लेबाजों द्वारा, मगर इस समय मौका नहीं मिल रहा है बड़ा स्ट्रोक खेलने के लिए, क्योंकि गेंदबाजी जिस तरह से हो रही है, बांधे रखा है बल्लेबाजों को, किसी भी तरह से हाथ खुलने का मौका नहीं दिया है किसी भी गेंदबाज ने। डॉट गेंद आती हुई यहाँ पर, डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति, 6 ओवर के समाप्ति के बाद 45 रन, 4 विकेटों के नुकसान पर। गेंदबाजी में मंगेश नानोटी इस समय आए हैं गेंदबाजी के लिए। जी हाँ, बिल्कुल अच्छे खिलाड़ी है मंगेश, अच्छी गेंदबाजी करते हैं, अब तक हमने देखा है इस टूर्नामेंट में। आज बेहतरीन गेंदबाजी करनी होगी, क्योंकि अंतिम 2 ओवर का खेल इस पहले पारी का बाकी है। 45 रन स्कोरबोर्ड पे लगे, 4 विकेट यहाँ पर वापस लौटे डगआउट की ओर। पहली गेंद यहाँ पर भेजी है दर्शकों के बीच 6 रन के लिए। जी हाँ, मंगेश नानोटी की इस पहली गेंद पे बड़ा स्ट्रोक खेला है 6 रन के लिए। फिर एक बार तेज खेला हुआ स्ट्रोक अलग द कारपेट, गेंद जाती हुई वहां पर खिलाड़ी होंगे मौजूद, फिर एक बार सागर इन एक्शन, अच्छी फील्डिंग, केवल एक ही रन।
अच्छा स्ट्रोक यहाँ पर कवर के क्षेत्र में गेंद को खेला है, गेंद जाती हुई यहाँ पर सीमा रेखा पार, 4 रनों के लिए अच्छा स्ट्रोक यहाँ पर प्रशांत के बल्ले से आता हुआ। स्कोर तेजी से बढ़ता हुआ 56 रनों पर जाकर पहुंचा ये स्कोर। पारी का चलता हुआ 7वां ओवर, इस ओवर में थोड़ा सा महंगे साबित होते हुए मंगेश नानोटे। जी वाइट गेंद यहाँ पर एक्स्ट्रा रन। फिर एक बार इस समय ऊंचा खेलने का प्रयास, दूरी नहीं मिली है मगर ऊंची गई है गेंद। देखिए यहाँ पर क्या अच्छा मौका था। दो खिलाड़ियों के बीच में गेंद गिरी है और यहाँ पर केवल एक ही रन पूरा किया है। 58 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। फिर एक बार शॉर्ट गेंद थी, यहाँ पर मौका था, यहाँ हाथ को खोल के बड़ा स्ट्रोक खेला यहाँ पर आकाश ने 6 रन के लिए। इस ओवर में ये दूसरा विकेट आया है, महंगा साबित होता हुआ ये ओवर यहाँ पर श्री एंटरप्राइजेस की ओर से, जिसे पूरा कर रहे हैं मंगेश। ये अच्छी गेंद डॉट गेंद आती हुई, इस डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति। 7 ओवर की समाप्ति के बाद 64 रन स्कोर बोर्ड पे लगे 4 विकेटों के नुकसान पर। जहाँ इस बीच फील्डिंग टीम को पेनल्टी लगी है, क्योंकि 35 मिनट का जो अवधि दिया था उससे ज्यादा समय यहाँ पर व्यतीत किया, जिसके कारण अंपायर ने यहाँ पर पेनल्टी दी है। जो 5 खिलाड़ी 30 यार्ड्स के बाहर थे उसमें का एक खिलाड़ी अब 30 यार्ड्स के अंदर रहेगा, केवल 4 खिलाड़ी बाहर होंगे फील्डिंग के लिए। तो गेंदबाजी में यहाँ पर अंतिम ओवर लेकर दुर्गेश आएंगे। इस बीच क्रॉस बल्ले के साथ गेंद को खेला है डीप मिड विकेट के क्षेत्र में, पहली गेंद पे 4 रन अर्जित करेंगे बल्लेबाज प्रशांत यहाँ पर। अच्छी गेंद बिल्कुल यहाँ पर जगह बनाकर स्ट्रोक खेलने का प्रयास, रिव्यू का इस्तेमाल किया है बल्लेबाजी करने वाली टीम ने यहाँ पर।
थैंक डीजे डीजे इट्स अ फेयर डिलीवरी। बिल्कुल एक डॉट गेंद आएंगी यहाँ पर। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक इस समय काउ कॉर्नर की ऊपर से गेंद जाएंगे 6 रन के लिए। अच्छा स्ट्रोक प्रशांत द्वारा। इस बीच देखिए गलत गेंद की है दुर्गेश ने। नो बॉल का इशारा आता हुआ अंपायर के द्वारा अतिरिक्त रन 22 के रूप में इशारा आता हुआ यहाँ पर अंपायर का। तो हिट वाली गेंद होगी, गेंद दोबारा करनी होगी यहाँ पर। 76 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। छह रन के लिए यहाँ पर गेंद को खेला है। बिल्कुल एक अच्छा स्ट्रोक आया है। 6 रन। दुसरा बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. नाही आला मॅच बॉल आला. 83 रन स्कोरबोर्ड पे लगे। देखिए बेहतरीन बल्लेबाजी दुर्गेश वंजारे इस समय काफी महंगे साबित हुए। 32 रन अब तक दे चुके हैं और अभी भी 2 गेंदे यहाँ पर आना बाकी है। इस समय तेज गेंद की थी, पैरों से टकराई गेंद, डॉट गेंद आती हुई यहाँ पर। स्कोर रुका हुआ 83 रन पे। अंतिम गेंद इस पहले पारी की। जी हाँ बिल्कुल यहाँ पर अपने आप से नाखुश दिखाई दे रहे हैं यहाँ पर आकाश। डॉट गेंद अंपायर्स। डॉट गेंद इसी बीच डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति। 8 ओवर की समाप्ति के बाद 83 रन स्कोरबोर्ड पे लगे। 4 विकेटों के नुकसान पर लक्ष्य है इस मुकाबले को जीतने के लिए बनाने होंगे 84 रन।
मात्र लवकर यायचंय. तर 84 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे मात्र आपल्याला येणाऱ्या पुढील अगदी अर्ध्या तासामध्ये मात्र कळणार आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण दुर्गेश वंजारी यांना बघू शकता. आघाडीच्या जोडीच्या माध्यमात ते मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत आणि सागर संघाचे संघनायक त्यांच्यासह मैदानाच्या आतमध्ये आले गेले. आणि गोलंदाजी माध्यमामध्ये कोण असणार आहे हे बघायचं आहे. कोणाला गोलंदाजी दिली जाईल, या ठिकाणी धावा रोखल्या जातील की नाही हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. का या धावांचा पाठलाग यशस्वी केला जाईल, गोलंदाजी कशी असेल, फलंदाजी कशी असेल, क्षेत्ररक्षण कसं केलं जाणार आहे, अनेक प्रश्न घेऊन आपण शेवटच्या डावासाठी मैदानाच्या आतमध्ये चाललेलो आहे. विकास सज्ज बघा पहिला चेंडू घेऊन. चांगल्या चेंडूने सुरुवात केलेली आहे. हे समोरासमोरचं युद्ध आहे आणि पहिला चेंडू फलंदाजाच्या समोर टाकलेला आहे. स्वीपचा प्रयत्न राहिला त्या ठिकाणी दुर्गेश वंजारी आपल्याला बघायला मिळतील. माफ करा, सागर वंजारी होते. चला अवांतरनं या ठिकाणी धावफलक मैदानाच्या आतमध्ये खोलल्या गेलं. गोलंदाजानं या ठिकाणी धावफलकाला खोललेलं आहे. यावेळेस देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी आपण बघतो लेग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक मात्र असणार आहे, धाव त्या ठिकाणी नसणार आहे आणि चेंडू मात्र निर्धाव आपल्याला बघायला मिळणार आहे. विकास तयार आहे. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न राहिला. क्षेत्ररक्षक वेगात येत आहेत त्या ठिकाणी. नक्कीच मला वाटतं जयेश लाड वंजारी आहेत सप्पल क्षेत्ररक्षक. चांगला रिटर्न आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये केला गेला. एक धाव या ठिकाणी मात्र पूर्ण होईल. 2 धावा धावपळकावर नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. फलंदाजीसाठी येत आहेत दुर्गेश वंजारी. 45 चेंडू 82 ची गरजा पूर्ण करायच्या. चांगला चेंडू आहे. म्हणजे यावेळेस जर बघितलं तर दुर्गेश यांच्या विरोधात हा चेंडू चांगला आहे. धन्यवाद 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 डीजे, धन्यवाद. बॅटीचा स्पर्श आहे, बॅटीचा स्पर्श आहे. फलंदाज बाद आहे. आता या विकेटचं काय महत्व आहे हे सर्व तुमच्या लक्षात आलं असेल. Clean board.
बॉल ऑफ द मॅच या ठिकाणी आजच्या सत्रातील सर्वात सुंदर यॉर्कर बघितलाय आपण. फलंदाज या ठिकाणी बाद. वेळ 2 बाद 2. लॉफ्ट केला यावेळेस चेंडू आणि एक सिंगल मात्र मैदानात संपन्न करतायत. 3 धावा धावफलकावर बनवल्या गेल्या. 41 चेंडू 81 धावा. हे विजयाचं समीकरण असणार आहे. या धावा बनवायच्या आहेत. हो डिफेन्स बसलाय. हा सिंगल मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेले. 4 धावा धावफलकावर आहे. येणाऱ्या काळामध्ये 12च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील. प्रति षटक 12 धाव्यांची गरज असणार आहे. आणि आज आपण बघतो या 84 धावांचं रक्षण केलं जाईल की नाही हे देखील आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळणार आहे. क्वाड बिहाइंडचा अपील आहे. या अपील मध्ये आत्मविश्वासाची कमी आहे. गोलंदाज राहुल तयार आहे. चांगली गोलंदाजी देखील आतापर्यंत राहिलेली आहे. संयम दाखवत असताना एक सिंगल वेगात पूर्ण करावी लागली. क्षेत्ररक्षण वेगात येत आहेत. फेकाफेकी बघायला मिळते. जिद्दीपणा या ठिकाणी आपल्या सर्वांना नक्कीच बघायला मिळतोय. दोन बाद 5. चेंडू काही काळ हवेत होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 2 मध्ये बघतोय आपण. 4 धावा खर्च झालेले आहेत. 37 चेंडू 78 धाव्यांची गरज आणि त्या ठिकाणी एकच सिंगल मिळेल. चांगल्या षटकाची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 7 धावा धावफलकावर. 36 चेंडू 77 धाव्यांची गरज. पूल केला आहे आणि झेल पकडलाय. फलंदाज बाद आहे.
जयेश लालवंजारी त्या ठिकाणी होते. झेल संपन्न झाला. सेलिब्रेशन मोठं बघायला मिळालं, कारण तिसरा धक्का मैदानात दिला गेलाय आणि धावपळकावर धावा फक्त आणि फक्त 7. पहिला चेंडू अमोल काळे मैदानात आले, सिंगल पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेसाठी देखील घरटं सोडलंय आणि आपापल्या घरात सुरक्षित पोहोचलेले. नऊ धावा धावपळकावर आहे. समोर फटका खेळला गेलाय. एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये परिपूर्ण केल्या गेली. 10 धावा धावपळकावर बनवल्या गेल्या. षटक क्रमांक 3 आणि या ठिकाणी मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघानं आता पकड निर्माण केलेली आहे. 33 चेंडू 74 धाव्यांची गरज आहे. दबाव आता फलंदाजी करणाऱ्या संघावर आहे. नाही मारू देत, नाही जमणार. सुरेख चेंडू आहे. प्रणित यांना शांत ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये. अमोल काळे आणि प्रति 2 बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये असतील. 32 चेंडू 74 धाव्यांची गरज. 84 धावा बनवायच्या आहेत एकूण. याही वेळेस धाव मिळणार नाही. तिसऱ्या षटकात देखील या ठिकाणी आपण बघतोय कंजूसपणा बघायला मिळतोय. हा झेल पकडला गेलाय. चार बाद 10 धावा आणि 30 चेंडू 74 धाव्यांची गरज आहे. गोलंदाज जर बघितलं तर संघनायक बघायला मिळतील. स्वतः प्रशांत आलेले आहेत, परंतु या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं जाईल का हे आपल्याला बघायचं आहे. का या दबावामध्ये हा संघ पराभवाकडे जाईल. सामना बनतोय बघा अजून. जर प्रयत्न केले तर नक्कीच या ठिकाणी प्रयत्नांना यश सुद्धा मिळू शकतं, परंतु प्रयत्न कोण करेल हा महत्व. वेळ वाचवा, वेळ वाचवा. चला चला, गोलंदाज तयार आहे. चला, चांगला चेंडू आहे. सिंगल पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, प्रयत्न होणार नाही. क्षेत्ररक्षक आहेत. अकरा धावा धावपळकावर झालेले आहेत. ऋषिकेश यांना आपण बघतोय. डॉक्टर ऋषिकेश स्ट्राईकवर मात्र आले.
मनगटाच्या साह्याने या ठिकाणी सिंगल पूर्ण करतायत. आठवी चेंडू 72 ची गरज आहे. षटक क्रमांक 4. गोलंदाज तयार आहेत. खूप वेळानंतर फटका खेळला गेलाय. चेंडू हवेत आहे आणि त्या ठिकाणी झेल सुटलेला आहे. आकाश होते. सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये 3 धावा खर्च करत असताना प्रशांत देखील दिमागदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. ओ हो बॅटीचा स्पर्श आहे. फलंदाज ऋषिकेश बा. धन्यवाद 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 धन्यवाद. चला नवीन फलंदाज मैदानात आले. प्रशांत यांना एक सफलता मात्र मागील चेंडूवर मिळाली. एक प्लॅनिंग बनवलं. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू ठेवला. ड्राईव्हचं आमंत्रण दिलं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला. झेल पकडला गेला. इष्टी रक्षकाचा सुंदर झेल. 5 बाद 13. 26 चेंडू 71 धाव्यांची गरज. स्विंग अँड द मिस. संपर्क नाही. चेंडू डॉट आलेला आहे. एक ऐतिहासिक गोलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. एक सरप्राईज सामना ठरलेला बघा हा स्पर्धेतील. कारण या सामन्यामध्ये पुन्हा एकदा गोलंदाजांनी दादागिरी केली आणि दादागिरी राखली. पुन्हा एकदा आपण बघतोय स्विंग अँड द मिस बघितलं आपण. षटक या ठिकाणी 4 संपले जातील. चार ओवर के समाप्ति के बाद 13 रन. चौबीस गेंदे 71 रन. सीधे बल्ले के साथ इस समय स्ट्रोक को खेला है. जी हाँ, काफी देर के बाद यहाँ पर बाउंड्री आती हुई ये 4 रन. काफी देर के बाद बाउंड्री आती है. इस बाउंड्री के साथ स्कोर बढ़ता हुआ 17 रन. 23 गेंदे 67 रन. जरूरत है इस समय मुकाबला जीतने के लिए, मगर देखा जाए तो आधा टीम डगआउट में वापस जा चुका है. 5 विकेट खोए हैं. जी हाँ, विकेट कीपर प्रशांत इस समय चूंकि तेजी के साथ गेंद जाएंगी सीमा रेखा पार 4 रन के लिए. 22 के रूप में आता हुआ ये बाउंड्री यहाँ पर बिल्कुल रन आए किस तरह से क्यों ना हो, फिर अभी फिलहाल रनों की जरूरत है टीम श्री एंटरप्राइजेस के लिए.
21 रन स्कोर में यहाँ पर बढ़ोतरी होती हुई। फिर एक बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, चूंकि इस समय अमोल काड़े, अमोल और मंगेश, ये जोड़ी इस समय काफी अहमियत रखेंगे टीम श्री एंटरप्राइजेस के लिए, क्योंकि यहाँ से मुकाबला अगर अब जीतना है तो रनों की गति को तेज करना होगा। 21 गेंदों में 63 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। जी हाँ, फिर एक विकेट गिरता हुआ यहाँ पर, छठवां विकेट गिरता हुआ। तो यहाँ पर छठवां विकेट यहाँ पर गिरा है 21 रनों के स्कोर पर। 5 ओवर चलता हुआ, 20 गेंदों में 63 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। रोहित इस समय बल्लेबाजी के लिए आए हैं। पहली गेंद खेली है डीप मिड विकेट के क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर तैनात है। बिल्कुल एक ही रन मिलेगा, अच्छी फील्डिंग और एक अच्छा थ्रो। ऊंचा खेला हुआ स्ट्रोक, जी हाँ बिल्कुल, काफी ऊंची गई है गेंद 6 रन के लिए। मंगेश के बल्ले से आता हुआ काफी देर के बाद ये बड़ा स्ट्रोक, 6 रन। थैंक यू डीजे। चला 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 चला, टीम मीटिंग नका घेऊ। पांच ओवर की समाप्ति के बाद 28 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। 6 विकेटों के नुकसान पर 18 गेंदे 56 रन। अट्ठाईस रन बने हैं 5 ओवर की समाप्ति के बाद। 18 गेंदों में 56 रन चाहिए। स्ट्राइक पर है रोहित पालवे। इस बीच गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, कैच का मौका छूटा यहाँ पर, कैच। एक रन मुकम्मल करेंगे। 29 रन यहाँ पर बिल्कुल स्कोर बोर्ड पे लगे हैं। 17 गेंदों में 55 रन की जरूरत है। सोपान गेंदबाजी में आए हैं इस समय। फिर एक बार ऊंचा खेलने का प्रयास, रन के लिए प्रयास करेंगे, वहां पर रोका मंगेश ने। फिर एक डॉट गेंद आती हुई, 16 गेंदे 55 रन। कल ठीक सुबह 8 बजे पहला मुकाबला खेला जाएगा। दोनों भी टीम के कप्तान इस बात को ध्यान दे।
फिर एक बार अच्छी गेंदबाजी सोपान और लगातार अच्छी गेंदबाजी, डॉट गेंदे कर रहे हैं सोपान। पंद्रह गेंदे 55 रन। इट्स नो बॉल कॉल। जी हाँ, बिल्कुल विकेट से बाहर गेंद की है। फ्री हिट का मौका था, यहाँ पर गेंद को भेजा है 6 रन के लिए, सीधा गई है गेंद। इस 6 रन के साथ स्कोर में इजाफा होता, स्कोर जाकर पहुंचा है 36 रन। फिर एक बार फुल टॉस गेंद, इस समय लॉन के क्षेत्र में गेंद को खेला, आकाश खिलाड़ी वहां पर मौजूद, अच्छी फील्डिंग, 1 रन मुकम्मल करेंगे। 13 गेंदे 47 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। स्विचेट खेला है इस समय, जी हाँ, खिलाड़ी वहां पर पहुंचेंगे जरूर, अच्छी फील्डिंग, 1 ही रन यहाँ पर मिलेगा। इस सिंगल के साथ ओवर की समाप्ति, 6 ओवर के समाप्ति के बाद 38 रन स्कोरबोर्ड पे, 12 गेंदे 46 रन। प्रशांत फिर एक बार गेंदबाजी के लिए, अच्छी गेंदबाजी रही यहाँ पर टीम क्षितिज युवा फाउंडेशन की ओर से भी, बिल्कुल नफी तुली कसी गेंदबाजी की है। 6 ओवर में 38 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। प्रशांत फिर एक बार गेंदबाजी के लिए आए हैं, पहला स्पेल अच्छा किया था, 3 रन देकर 1 विकेट हासिल किया था। हवा में गेंद है, मौका है फिर एक बार, जी हाँ, दूसरे अटेम्प्ट में कैच पूरा करेंगे, 7वां विकेट गिरता हुआ यहाँ पर। सात विकेट यहाँ पर खोए हैं 38 रन के स्कोर पर, 11 गेंदे 46 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए। नए बल्लेबाज इस समय मैदान के अंदर होंगे। रामदास इस समय आए हैं बल्लेबाजी के लिए। गैप ढूंढा यहाँ पर, गेंद जाती हुई कवर के क्षेत्र में, पहला रन तेजी के साथ पूरा करेंगे। जी हाँ, इस बीच गेंद गई है सीमा रेखा पार 4 रनों के लिए। रामदास ने आते ही पहली गेंद पे 4 रन लगाया है। चार रन के साथ यहाँ पर बिल्कुल स्कोर में होती हुई बढ़ोतरी यहाँ पर। फोर्टी थ्री रन स्कोरबोर्ड पे लगे हैं इस समय। 7 ओवर चल रहा है पारी का, प्रशांत जिसे पूरा कर रहे हैं, अच्छी गेंदबाजी रही है प्रशांत के द्वारा। शॉर्ट गेंद थी यहाँ पर, बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, गेंद हवा में है, फिर एक बार खिलाड़ी होंगे कैच के नीचे, 2 खिलाड़ियों के बीच में टकराव और तीसरे खिलाड़ी ने कैच पूरा किया।
बेहतरीन कैच यहाँ पर तीनों खिलाड़ियों ने मिलकर इस कैच को पूरा किया है। अमर अकबर एंथोनी बिल्कुल तीनों भी वहां पर आए थे। 8वां विकेट गिरा है 43 रनों के स्कोर पर यहाँ पर। ये अच्छी गेंद सीधा क्लीन बोल्ड कर दिया है, बिल्कुल बेहतरीन गेंदबाजी प्रशांत द्वारा। 9वां विकेट यहाँ पर गिरता हुआ। इस ओवर में ओवर हैट्रिक पूरा किया है प्रशांत ने। अब तक देखा जाए तो अच्छी गेंदबाजी रही है। 9 विकेट यहाँ पर गिरे हैं टीम श्री एंटरप्राइजेस के। अंतिम विकेट यहाँ पर बल्लेबाजी के लिए मैदान के ऊपर भावेश आए हैं बल्लेबाज ऑन स्ट्राइक। एक गेंद अभी भी बाकी है प्रशांत की। फिर एक बार अच्छी गेंद क्रॉस बल्ले के साथ गेंद को खेला है, वहां पर खिलाड़ी मौजूद होंगे। अच्छी फील्डिंग, 1 रन मुकम्मल करेंगे इस सिंगल के साथ। ओवर की समाप्ति, 7 ओवर की समाप्ति के बाद 44 रन स्कोरबोर्ड पे, 9 विकेट के नुकसान पर। 6 गेंदे 40 रन। सोपान घुगे इस समय आए हैं अंतिम ओवर में गेंदबाजी के लिए। 6 गेंदों में 40 रन की जरूरत है। जी हाँ, ऊंचा खेला हुआ स्ट्रोक। आकाश प्रयास करेंगे मगर गेंद गई है 6 रनों के लिए। जी हाँ बिल्कुल, पहली गेंद पे 6 रन आया है। थैंक यू डीजे। क्रॉस बल्ले के साथ खेला हुआ स्ट्रोक यहाँ पर 1 रन तेजी के साथ पूरा किया है। 51 रन स्कोरबोर्ड पे लगे हैं। हल्के हाथों से पुश किया यहाँ पर गेंद को। एक रन जरूर मिलेगा यहाँ पर। फिर एक बार डॉट गेंद यहाँ पर। 4 गेंदें हो चुकी हैं, 2 गेंदें आना बाकी। डॉट गेंद फिर एक बार। अंतिम गेंद इस मुकाबले की। वाइट गेंद यहाँ पर आता हुआ अतिरिक्त रन स्कोर में इजाफा होगा। जी हाँ, डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति। इस मुकाबले को 30 रनों के साथ जीता है टीम क्षितिज युवा फाउंडेशन ने।